नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण पाहत आहात चॅनल सक्सेस की आणि मी अमोल मांगोळकर आपलं चॅनलवर स्वागत करतो। या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 9वी गणित भाग 1 मधील प्रकरण दुसरे वास्तव संख्या या प्रकरणाचा सराव संच 2.1 आपण या ठिकाणी पाहणार आहोत। तर इथं आपण सुरुवात करू प्रश्न पहिल्यापासून। पहिला जो प्रश्न दिलेला आहे, खालीलपैकी कोणत्या परिमेय संख्यांचे दशांश रूप खंडित असेल आणि कोणत्या संख्येचे दशांश रूप अखंड आवर्ती असेल ते लिहा। तर या ठिकाणी आपल्याला दिलेल्या ज्या परिमेय संख्या आहेत यांची दशांश मांडणी ही खंडित आहे का अखंड आवर्ती हे आपल्याला समजावून घ्यायचं आहे आणि या ठिकाणी भाग न देता हे आपल्याला लिहायचं आहे। तर मग त्यासाठी आता अगोदर आपण इथं खंडित दशांश मांडणी म्हणजे काय आणि अखंड आवर्ती दशांश मांडणी म्हणजे काय हे आपण अगोदर समजावून घेऊ। जर समजा एखाद्या संख्येची दशांश मांडणी ही या दोन्ही संख्यांचं बघूया आणि मग नंतर नियम सांगतो। पहिली जी आपल्याला परिमेय संख्या दिली आहे ती आहे 13/5 आणि म्हणून इथं आपण संख्या घेऊ 13/5। मग अंशातील संख्याला छेदातील संख्येनं भाग दिल्यानंतर त्या संख्येची दशांश मांडणी आपल्याला मिळते। म्हणजे 13ला जर आपण 5 ने इथं भाग दिला तर पहा 5 दोन्ही 10, 13तून 10 गेले उरले 3। तर 3ला 5 ने भाग जात नाही म्हणजे 2 नंतर दशांश चिन्ह घ्यायचंय म्हणजे 3चे 30 होतील आणि 5 सक 30। या ठिकाणी काय झालेलं आहे, असं जर तुम्हाला जमत नसेल तर या पद्धतीने आपण उभ्या मांडणीत सुद्धा भाग देऊन उत्तर काढू शकतो। तर पहा 5 दोन्ही 10 उरले 3, मग 3ला भाग जात नाही म्हणजे इथं दशांश चिन्ह, मग इथं 13 नंतर दशांश चिन्हाने आपल्याला जेवढे हवे तेवढे शून्य आपण इथं घेऊ शकतो। मग हे 13 नंतरचं दशांश चिन्ह इथं आपल्याला 2 नंतर लिहावं लागेल आणि मग पुढचं शून्य इथं खाली येईल। मग 5 सक 30 आणि म्हणून इथं 6चा भाग जाईल तर 30 मधून 30 वजा केले उरले 0। आणि मग यामुळे होईल काय की इथं जी दशांश म्हणजे जो भागाकार आला तोच या दिलेल्या संख्येची दशांश मांडणी आहे। म्हणजे थोडक्यात 13/5 ची दशांश मांडणी 2.6 किंवा 2.6 आहे। मग इथं भाग पूर्णरित्या संपलेला आहे आणि शेवटी आपण बघितलं की बाकी इथं 0 आलेली आहे। जेव्हा बाकी 0 येत असते त्यावेळेस भागाकाराची क्रिया कुठं ना कुठं तरी थांबते आणि म्हणून अशा स्वरूपाच्या दशांश मांडणीला आपण खंडित दशांश मांडणी असे म्हणतो। तर ही खंडित दशांश मांडणी आहे। त्यानंतर आपण अखंड दशांश मांडणी अखंड आवर्ती स्वरूपाची कशी असते हे देखील आपण या ठिकाणी समजावून घेऊ आणि त्यानंतर त्याचा नियम। तर इथं दुसरं जे उदाहरण आपल्याला दिलं आहे 2/11। तर आपल्याला काय करायचं, आता 2ला 11 ने भाग द्यायचा आहे। 2.00 अशी आपल्याला 2ची मांडणी करता येईल आणि 11 ने 2ला भाग जात नाही म्हणून आपण 0चा भाग देऊ। मग इथं 1100 म्हणजे 2 मधून 0 वजा केले म्हणजे 2 उरले। हे दशांश चिन्ह आपण या शून्याच्या समोर लिहूया म्हणजे यानंतरचं 0 इथं आपल्याला खाली 2च्या समोर लिहिता येईल। मग 11 × 11 1चा भाग जाईल आणि म्हणून 20 मधून आता 11 वजा करायचे उरले 9 झाले 99। आणि त्यानंतर आता पुढचं 0 आपल्याला इथं 9च्या समोर घेता येईल। तर मग 11 8 88 उरले 2 झाले 20 आणि मग 11 1 परत 11 पुन्हा उरले 9 झाले 90 परत 11 8 88 आणि मग अशा पद्धतीने इथं भाग
चालू राहील. 11 8 88 इथं आपल्याला घ्यायचे आहेत. 2 चे परत 20 म्हणजे परत 1 चा मग परत 8 चा. या पद्धतीने काय होईल, इथं भागाकाराची क्रिया ही थांबणार नाही आणि म्हणून दशांश चिन्हानंतर 1 8 1 8 या पद्धतीनं अंक येत राहतील. म्हणजे भाग कधी संपत नाही म्हणून त्याला आपण अखंड म्हणतो. आणि अंक किंवा अंकगट दशांश चिन्हानंतर जर परत परत त्याच क्रमाने येत असेल तर त्याला आपण आवर्ती असे म्हणतो. आणि म्हणून इथं 2/11 या संख्येची दशांश मांडणी 0 आवर्ती 1 8 अशा स्वरूपाची आहे. आणि म्हणून वरची जी दशांश मांडणी ही खंडित आहे आणि ही अखंड आवर्ती. तर या दोन्हींमधला फरक आपल्या लक्षात आला असेल. आता यानंतर आपण या कोणत्या परिमेय संख्येचा म्हणजे कोणत्या परिमेय संख्येची दशांश मांडणी ही खंडित आणि कोणत्या परिमेय संख्येची दशांश मांडणी ही अखंड आवर्ती आहे याचा नियम समजावून घेऊ. जर दिलेल्या परिमेय संख्येच्या छेदामध्ये ज्या संख्या दिलेल्या आहेत त्या संख्येचे मूळ अवयव 2 किंवा 5 असतील, 2 किंवा 5, तर अशा सर्व संख्यांची दशांश मांडणी ही पहिल्या उदाहरणात प्रमाणे म्हणजे खंडित स्वरूपाची असते. आणि जर दिलेल्या संख्येच्या छेदामध्ये छेदाचे आपण मूळ अवयव शोधल्यास ते जर 2 किंवा 5 यापैकी नसतील, इतर कोणत्याही दुसऱ्या संख्या असतील, तर मग अशा वेळी त्या संख्येची दशांश मांडणी ही अखंड आवर्ती स्वरूपाची असते. तर हा नियम आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. इथं पहा, पहिल्या संख्येचा छेद 5 होता आणि त्याचे 5चे मूळ अवयव जर आपण शोधले तर 5 हीच संख्या आपल्याला मिळेल. आणि म्हणून या संख्येची दशांश मांडणी ही खंडित स्वरूपाची आहे. दुसरं उदाहरण जे दिलंय 2/11 या संख्येची दशांश मांडणी ही अखंड आवर्ती आहे. कारण इथं छेदामध्ये 11 जी संख्या दिली या संख्येचे अवयव मूळ अवयव हे 2 किंवा 5 नाहीत किंवा 2 आणि 5 ह्या दोन्ही संख्या नाही आहेत किंवा यापैकी एक पण नाही आहे. आणि म्हणून ही संख्या छेदामध्ये असताना 2/11 ची दशांश मांडणी ही आपल्याला अखंड आवर्ती स्वरूपाची मिळालेली आहे. त्यानंतर इथं तिसऱ्या उदाहरणामध्ये छेदामध्ये 16 दिलेत आणि 16चे आपण अवयव शोधल्यास 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2 हे 16चे अवयव आहे. म्हणजे 16च्या अवयवामध्ये 2 ही संख्या पुन्हा पुन्हा आली आहे. आणि म्हणून ज्या संख्येच्या छेदामध्ये 16 असेल अशी प्रत्येक संख्या तिची दशांश मांडणी ही खंडित स्वरूपाची असेल. त्यानंतर चौथ्या उदाहरणात 17/125 या ठिकाणी देखील काय होईल, 125 या संख्येचे मूळ अवयव जर आपण शोधले तर ते 5 असे निघतील. म्हणजे अवयव होईल 5 गुणिले 5 गुणिले 5. म्हणजे या अवयवामध्ये 5 ही मूळ संख्या पुन्हा पुन्हा आली. आणि म्हणून 125 छेद असणारी ही जी संख्या आहे या संख्येची दशांश मांडणी सुद्धा खंडित स्वरूपाची असेल. आणि 5व्या आणि शेवटच्या या पहिल्या प्रश्नातल्या शेवटच्या उदाहरणामध्ये सुद्धा छेदामध्ये 6 दिलेले आहेत आणि 6चे अवयव 2 गुणिले 3 अशा स्वरूपाचे असतील. तर 2 गुणिले 3 यामध्ये पहा, लक्षात घ्या, 6 11/6. तर 6चे मूळ अवयव आपण घेतले तर 6चे मूळ अवयव आपल्याला मिळत आहे 2 गुणिले 3. इथं 2 ही मूळ संख्या आहे परंतु इथं बदलून आलेली संख्या 3 आहे. आणि म्हणून या संख्येची दशांश मांडणी ही अखंड आवर्ती स्वरूपाची असेल. तर इथं आपण याचा पडताळा पण घेऊया. इथं 11ला जर 6ने भाग दिला तर 11.00 आपण इथं घेऊन टाकू. तर 6 × 6 उरले 5
म्हणजे 6 1चा भाग गेला, 11तून 6 वजा केले, उरले 5, दशांश चिन्ह वरती दिलं आणि मग हे 0 खाली येईल 50. तर 6 8 48, मग उरले 2 झाले 20 आणि मग सायंत्रिक 18 उरले परत 2 झाले 20, मग परत सायंत्रिक 18. म्हणजे या ठिकाणी काय होईल, इथं पहा 1.833 म्हणजे 3 या अंकाची पुनरावृत्ती आपल्याला इथं भागाकारामध्ये पाहायला मिळेल. आणि म्हणून इथं पहा, लक्षात घ्या, इथं 2 हा मूळ अवयव जरी असला छेदाचा तरी या व्यतिरिक्त 3 ही संख्या मूळ अवयवामध्ये पुन्हा आलेली आहे. म्हणून या 6व्या उदाहरणाची दशांश मांडणी ही अखंड आवर्ती स्वरूपाची असेल असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो. तर नियम लक्षात ठेवायचा आहे, ज्या संख्येच्या छेदाचे मूळ अवयव 2च असतील किंवा 5 असतील, 2 किंवा 5 या दोन्हीपैकी एक किंवा दोन्ही संख्या असतील, 2 किंवा 5 या दोन्ही पण, अशाच संख्यांची दशांश मांडणी ही खंडित स्वरूपाची असते. इतर संख्यांची दशांश मांडणी अखंड आवर्ती स्वरूपाची असते. त्यानंतर दुसरा जो प्रश्न दिलाय, खालील परिमेय संख्या दशांश रूपात लिहा. तर या संख्यांना दशांश रूपात लिहिण्यासाठी आपल्याला अंशाला छेदाने भाग द्यायचा आहे. तर इथं आपण पहा, लक्षात घ्या, 127/200. तर इथं आपण 2ने दोन्ही संख्यांना जर भाग दिला तर याचं सोपं रूप आपल्याला लिहिता येईल 127/2 आणि भागिले 200/2. मग काय होईल, 127ला 2 न भाग दिल्यास 2×12, त्यानंतर 2×6 उरला 1, तर पॉईंट दिला 1/10 होतील, 2×5 आणि 200ला 2 ने भाग दिल्यास 2×2 आता 100ने कोणत्याही संख्येला भाग देण्याचा नियम त्या दिलेल्या संख्येच्या म्हणजे अंशामध्ये जिथं दशांश चिन्ह आहे ते दशांश चिन्ह 100 वर जेवढे शून्य आहेत म्हणजे 2 शून्य आहेत म्हणून 2 अंकांनी डावीकडे सरकणार आहे. पहा, लक्षात घ्या, जर 100 आपण एखाद्या दशांश अपूर्णांकाला भाग देणार असाल तर मग अशा वेळी आपल्याला ते दशांश चिन्ह डाव्या बाजूमध्ये 2 अंक घ्यायचे आहे. जर हजारांना भाग देत असाल तर दशांश चिन्ह डाव्या बाजूमध्ये 3 अंकाने सरकेल आणि गुणल्यास जेवढे 0 1 वर आहेत तेवढ्या अंकांनी उजव्या बाजूमध्ये जाईल. म्हणजे इथं आपल्याला संख्या मिळेल 0.635. त्यानंतर आता दुसऱ्या उदाहरणामध्ये आपल्याला 25/99, 25ला आपल्याला 99 ने भाग द्यायचा आहे आणि 99 न भाग देताना 99चा पाडा हा 100च्या पाड्यावरून आपल्याला तयार करता येईल. इथं 100चा पाडा म्हणजे 10चा पाडा आणि त्यावर 1 1 0 आपण ठेवत चाललो तर 100चा पाडा होईल. पहा, इथं आपल्याला 25ला 99 न भाग देता येणार नाही किंवा अशा स्वरूपात उभ्या मांडणीमध्ये सुद्धा आपण याला समजावून घेऊ शकतो. तर 25.00 अशा पद्धतीने ही संख्या येईल आणि 99 ने भाग द्यायचा आहे. तर आता इथं सुरुवातीला 0चा भाग जाईल, मग 9900 म्हणजे 25 मधून 0 वजा केले तर इथं 25 हे दशांश चिन्ह आपल्याला वर द्यायचं आहे आणि मग ही 0 ही संख्या इथं खाली आहे. तर 99 ने भाग देताना 99 दोन्ही 198, 100 दोन्ही 200, 99 दोन्ही 198, 99 त्रिक 197, मग 99 त्रिक 297. तर या ठिकाणी 297 ही मोठी संख्या होईल म्हणजे आपल्याला इथं फक्त 2 नेच भाग द्यायचा आहे. 99 दोन्ही 198 आणि म्हणून 250 मधून 198 वजा केले
तर 10 मधून 8 गेल्यास 2 आणि इथं 14 मधून 9 गेले तर 5 आणि 1 मधून 1 गेल्यास 0 म्हणजे 52 इथं वजाबाकी आणि यावरती आपल्याला 0 घ्यायचा आहे म्हणजे 520 तर 100 5 500 आणि 100 चं 600 तर 99 5 495 होईल आणि म्हणून इथं आपल्याला लिहायचं 99 5 495 तर 520 मधून आपण 495 वजा केले तर इथे येईल उत्तर 25 कारण 11तून 9 गेले उरले 2 आणि इथं 0 तर इथं परत 0 आपल्याला समोर घ्यायचंय म्हणजे 250 आणि मग अशा वेळी परत 2चा भाग जाईल 99 दोन्ही 198 आणि परत आपल्याला उत्तर मिळेल 52 त्यावर 0 ठेवू म्हणजे 520 आणि मग परत 99 5 495 अशा पद्धतीने इथं प्रत्येक वेळेस बाकी जी आहे एकदा 25 येईल एकदा 52 येईल आणि म्हणून 2 आणि 5 या संख्यांचा भाग जात राहणार आहे म्हणजे इथं भाग हा अखंड स्वरूपाचा असेल भाग हा खंडित होणार नाही आणि 2 5 या अंकांची आवर्ती या ठिकाणी झालेली असेल म्हणून या संख्येची दशांश मांडणी ही अखंड आवर्ती स्वरूपाची आहे 0.25 आवर्ती 2 5 अशा स्वरूपाची दशांश मांडणी इथं असणार आहे 0. आवर्ती 2 5 म्हणजे 2 5 या अंकांची आवर्ती इथं आपल्याला झालेली पाहायला मिळणार आहे त्यानंतर 23/7 तिसरी संख्या आपण इथं बघूया तिसऱ्या संख्येचं दशांश रूप काढायचं आहे तर 23/7 आपल्याला 23 या संख्येला 7 ने भाग द्यायचा आहे तर 7 × 21 उरले 2 पण 2 ला भाग जात नाही म्हणून इथं हे दशांश चिन्ह आपण वरती दिलं हे 0 खाली येईल तर 7 2 14 उरले 6 खाली आले 0 7 8 56 उरले 4 झाले 40 7 5 35 7 5 35 तर उरले 5 परत झाले 50 आणि 7 7 49 तो उरला 1 झाले 10 7 1 7 हा आलेला भागाकार आपण इथे लिहून ठेवूया 3.2851 तर 1 चा भाग द्यायचा आपल्याला म्हणजे 7 1 7 मग उरले 3 झाले 30 मग 7 1 21 7 चौक 28 येईल उरले 2 झाले 20 7 2 14 परत उरले 14 20 मधून 14 वजा केले उरले 6 झाले 60 मग 7 8 56 म्हणजे आता 2 8 5 7 4 या अंकांची पुनरावृत्ती या ठिकाणी होणार आहे म्हणजे आपल्याला 3 दशांश आवर्ती 2 8 5 7 1 4 या अंक गटाची पुनरावृत्ती झालेली आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल आणि म्हणून या संख्येची दशांश मांडणी ही अखंड आवर्ती स्वरूपाची आहे असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल तो 3.285714
यानंतर चौथं जे उदाहरण आपल्याला सांगितलंय, चौथ्या उदाहरणामध्ये 4/5. तर 4/5 आत्ताच आपण नियम बघितलाय, छेद हा 5 आहे आणि म्हणून 4ला 5ने भाग द्यायचा म्हणजे आधी शून्याचा भाग जाईल, 0.8 म्हणजे 40 आणि 5×8 40 म्हणजे 0.8. हा खंडित आणि खंडित स्वरूपाची दशांश मांडणी असेल या अपूर्णांकाची. आणि 17/8 हे शेवटचं उदाहरण आहे. तर 17ला आपण परत 8ने भाग देऊया. 17/8, 8 2 16, उरला 1. आता हे दशांश चिन्ह आपण वरती 2च्या समोर दिलं, खाली आली 0, 8 1 8, 8 1 8, तर उरले 2, झाले 20, 8 2 16, उरले 4, झाले 40, 8 4 32, 8 4 32, 8 5 40 म्हणजे 5चा भाग जाईल आणि उरले इथं आता बाकी जे आहे 0. म्हणजे या ठिकाणी काय झाले, 17/8 मध्ये या संख्येचा छेद जो आहे हा 8, या 8 या संख्येचे मूळ अवयव शोधल्यास 2 आपल्याला मूळ अवयवामध्ये मिळेल आणि म्हणून या संख्येची दशांश मांडणी ही खंडित आहे असं इथं आपल्याला लिहिता येईल. त्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे, प्रश्न 3रा, खालील परिमेय संख्या p/q रूपात लिहा. तर खालील परिमेय संख्या p/q रूपात लिहा म्हणजे त्या संख्येची आपल्याला अपूर्णांकामध्ये मांडणी करायची आहे. इथं पहिलं जे उदाहरण आपल्याला दिलंय ते दिले 0.6. मग यामध्ये आपल्याला निरीक्षण हे करायचंय की दशांश चिन्हानंतर किती अंकांची आवर्ती झालेली आहे. जर दशांश चिन्हानंतर एकच अंकाची आवर्ती झाली असेल तर आपल्याला या संख्येला 10ने गुणायचंय. इथं जर 2 अंकाची आवर्ती झाली तर या संख्येला 100ने गुणायचं. 3 अंकाची झाली तर 1000ने, 4ची झाली तर 10,000ने. पण त्याआधी आपल्याला काय करायचंय, सगळ्यात आधी असं गृहीत धरायचं, समजा x बरोबर दिलेली संख्या आहे, x बरोबर 0.6 आणि समीकरण 1 आपण या ठिकाणी लिहू. मग जर दिलेली संख्या म्हणजे x आहे असं गृहीत धरलं आपण, x ची किंमत 0.6 आपण घेतली आहे. मग इथं आत्ता जो नियम सांगितला, दशांश चिन्हानंतर जर एका अंकाची आवर्ती झाली असेल तर 10ने गुणणार, 2 अंकांची आवर्ती झाली तर 100ने गुणणार आणि 3 अंकांची आवर्ती झाली तर 1000ने. आणि म्हणून या समीकरणाला आपल्याला 10ने गुणायचं आहे. मग 10 गुणिले x म्हणजे 10x आणि 10 गुणिले 0.6 म्हणजे 6.6. 10ने गुणल्यामुळं इथं ही जी संख्या 0.66 अशा स्वरूपाची होती, तर हे दशांश चिन्ह उजव्या बाजूमध्ये एक अंकानं पुढं सरकेल आणि 6 या अंकाची आवर्ती परत कायम राहणार आहे. आणि म्हणून 10ने 0.6 गुणल्यास 6.6 ही संख्या आपल्याला मिळेल. याला आपण समीकरण नंबर 2 देऊया. आता आपल्याला या संख्येला p/q म्हणजे अपूर्णांकात लिहिण्यासाठी समीकरण 2 मधून एक
वजा करायचे आहे, किंवा असं लिहू आपण समीकरण 2 मधून 1 वजा करून. आणि मग समीकरण 2 ची जी डावी बाजू आहे ती 10x वजा 1 ची डावी बाजू x आणि बरोबर 6 दशांश आवर्ती 6 वजा 0 दशांश आवर्ती 6. तर या ठिकाणी काय होईल, 10x मधून 1x आपण वजा केले म्हणजे इथं उरले 9x आणि 6 दशांश आवर्ती 6 मधून 0 दशांश आवर्ती 6 वजा केल्यास या ठिकाणी बघा इथं वजाबाकी केल्यास आवर्ती 6 कटून जाईल, म्हणजेच 6 मधून 0 वजा केल्यास 6 बरोबर येईल 6. आणि मग x ला गुणिले असणारी जी संख्या आहे 9 उजव्या बाजूमध्ये जाऊन 6 ला भागिले होईल. 3 न भाग दिल्यास 3 दोन्ही 6 आणि 3 त्रिक 9 म्हणजे x बरोबर येईल 2/3. म्हणजे थोडक्यात x ची किंमत 2/3 आहे. तर x म्हणजे काय होतं, तर 0 दशांश आवर्ती 6 ही दिलेली संख्या आपण x म्हणून घेतलेली आहे. म्हणून आपल्याला खाली लिहिता येईल, म्हणून 0 दशांश आवर्ती 6 या दशांश मांडणीची p/q रूपातील मांडणी 2/3 आहे. तर यानंतर मित्रांनो यामधीलच दुसरा प्रश्न आपण समजावून घेऊ. दुसरा, तिसरा, चौथा हे 3 प्रश्न सारखे आहेत. तर या 3 पैकी आपण पुन्हा एक प्रश्न आपण इथे घेऊ. मला वाटतं दुसरा आणि तिसरा घेतल्यापेक्षा यातला चौथा घेऊया, कारण इथं 15 दशांश आवर्ती 8-9 आपल्याला दिलेली आहे. आणि मग या चौथ्यानंतर आपण पुन्हा 5वा प्रश्न समजावून घेऊया, म्हणजे सर्व प्रकारचे प्रश्न तुम्हाला या ठिकाणी समजतील. तर ठीक आहे, आपण इथं जो चौथा प्रश्न दिलाय त्यामध्ये पहा 15 दशांश आवर्ती 8-9. तर इथं आपल्याला गृहीत धरायचं, समजा दिलेली संख्या x आहे आणि त्याची किंमत आहे 15 दशांश आवर्ती 8-9. याला आपण समीकरण 1 देऊ. मग काय होईल, तसेच इथं दशांश चिन्हानंतर 2 अंक आलेत आणि म्हणून आपल्याला काय करायचंय, या समीकरणाला 1 वर 2 शून्य घेऊन म्हणजे 100 न गुणायचंय. मग 100 ने x ला गुणल्यास 100x बरोबर 100 गुणिले, लक्षात घ्या 15 दशांश 8-9. मग 100 ने गुणल्यानंतर हे दशांश चिन्ह उजव्या बाजूमध्ये 2 अंक पुढे सरकणार आहे, म्हणजे इथं 1589 दशांश आवर्ती 8-9. 8-9 च्या आवर्ती पुढे कायम राहणार आहे, याला समीकरण 2 देऊया. मग आता समीकरण 2 मधून वाटल्यास तिथं कारण देऊ शकता तुम्ही 100 ने गुणून आणि मग समीकरण 2. 100 ने गुणून आणि समीकरण नंबर 2. तर समीकरण 2 मधून 1 वजा करून आणि समीकरण 2 मधून 1 वजा करायचे, तर कसं करणार आता, 100x वजा x बरोबर इथं 15 म्हणजे 1589 दशांश आवर्ती 8-9 वजा 15 दशांश आवर्ती 8-9. तर यामध्ये काय होईल, आता 100x मधून 1x वजा केला
म्हणजे 99x बरोबर, इथं काय होईल, आवर्ती 8 9 कटतील म्हणजे आपल्याला इथं 1589 मधून 15 वजा करायचे आहेत आणि मग ही वजाबाकी होईल. 9 मधून 5 गेले म्हणजे 4 राहिले, 8 1 म्हणजे 7, 5 आणि 1 म्हणजे 1574. मग गुणिले 99 ही संख्या उजव्या बाजूतील संख्येला भागिले होईल 1574, छेदामध्ये 99. पण x म्हणजे दिलेली संख्या 15 दशांश आवर्ती 8 9 होती आणि म्हणून इथं 15 दशांश आवर्ती 8 9 ची p/q रूपातील मांडणी 1574 छेदामध्ये 99 ही होईल. आणि यानंतर मित्रांनो आता आपण या प्रश्नामधील शेवटचा उपप्रश्न जो दिलाय 2 दशांश आवर्ती 5 1 4, तर याची आपण p/q रूपातील मांडणी शोधूया. बघा या ठिकाणी संख्या दिली आपल्याला 2 दशांश आवर्ती 5 1 4 आणि मग इथं आपण काय करूया, गृहीत धरू. समजा x म्हणजे दिलेली संख्या बरोबर 2 दशांश आवर्ती 5 1 4 आणि समीकरण नंबर 1. मग या ठिकाणी काय झालेलं आहे की दिलेल्या दशांश अपूर्णांकामध्ये किंवा दशांश मांडणीमध्ये दशांश चिन्हानंतर 3 अंकांची आवर्ती झाली आहे आणि म्हणून इथं आपल्याला वरील समीकरणाला, असं जरी इथं लिहिलं मध्ये तरी सुद्धा चालेल, वरील समीकरणाला 1000 ने गुणायचे, 1000 ने गुणून. आणि मग या ठिकाणी काय होईल, 1000 ने गुणल्यास 1000 गुणिले x म्हणजे 1000x आणि 1000 गुणिले 2 दशांश आवर्ती 5 1 4, तर 1000 ने याला गुणल्यास 2514 दशांश आवर्ती 5 1 4 कायम राहील. म्हणजे हे दशांश चिन्ह 3 अंकांना पुढे सरकल आणि म्हणून 2514 आणि आवर्ती 5 1 4 पुढे कायम येणार आहे. याला समीकरण नंबर 2 देऊया. आता आपल्याला समीकरण 2 मधून 1 वजा करायचं आहे. इथे लिहू आता समीकरण 2 मधून 1 वजा करून आणि मग 2 जे समीकरण आपल्याला दिलंय तिथं 1000x वजा 1 ची डावी बाजू x बरोबर 2 च्या उजव्या बाजूतून 1 ची उजवी बाजू आता वजा करायची. तर 5 1 4 आवर्ती 5 1 4 यामधून 2 दशांश आवर्ती 5 1 4, तर या ठिकाणी डाव्या बाजूमध्ये 1000x मधून 1x आपण वजा केला म्हणजे 999x बरोबर. इथं आवर्ती कटून जाईल आणि मग 2514 मधून 2 वजा केले म्हणजे 2512 आणि म्हणून इथं आपल्याला जी संख्या दिली आहे तिची दशांश मांडणी x बरोबर 999 उजवीकडे जाऊन भागिले होतील म्हणजे x बरोबर 2512 छेद 999 आणि या ठिकाणी 2 दशांश आवर्ती 5 1 4 2
दशांश आवर्ती 514 या संख्येची पी छेद क्यू रूपातील मांडणी 2512 छेद 999 ही असेल. तर विद्यार्थी मित्रांनो, आपला सराव संच 2.1 या ठिकाणी आपण पूर्णपणे घेतलेला आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटच्या माध्यमातून लिहायला विसरू नका. आवडल्यास नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रांना शेअर करा. चॅनल आतापर्यंत सबस्क्राईब केलं असेल तर त्याबद्दल धन्यवाद. नसेल केलं तर नक्की करा आणि बेल बटन दाबा, ज्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओची माहिती मिळत राहील. तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.